कॅमेरामॅन फोकस करो. अरे बस तू खा रे. चहा कमी दे, दिसायला छान. या मित्रांनो चहा पाणी प्यायला. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहे सगळे, मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर मी उठली, चहा नाही झाला, ब्रश झाला आहे फक्त, आंघोळ झाली आणि ते गेलेले आहेत दाढी करायला. त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून मस्त देवपूजा केलेली आहे. इकडे स्वामी समर्थांचं सॉन्ग लावून दिलेलं आहे मस्त, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी. हे गाणं ऐकलं की बरं वाटतं सकाळी सकाळी बघा. तर अशा पद्धतीने मस्त छान अशी देवपूजा करून घेतलेली मी. या दिव्याबद्दल कोणीतरी विचारत होता, तर दिवा हे मी ऑफलाईन घेतलं आहे, त्यामुळे याची लिंक नाही मला देता येणार. त्यानंतर इकडे स्वामींचं गाणं लावून दिलं, ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी. तर इकडे गाणे लावून दिलेत. आणि हा 7 घोड्यांचा फोटो मी आणलाय काल. कसा वाटतोय नक्की सांगा. याची पूजा बिजा करायची. आता 10 वाजलेत, आम्हाला जायचं आहे बाहेर. मयंक अजून झोपलेला आहे. मयंक शेठ उठा, शाळेत जायचंय, शाळेत कात्रजला जायचंय, शाळेत. मयंक, ए मयंक, मयंक कात्रजला जायचंय, शाळेत उठ. उठ, उठतो का? उठतो का? उठ लवकर, चाललो आम्ही, आमचं आवरलं. इकडे हे त्यांना आंघोळीला पाणी ठेवलं आहे. आता देवपूजा वगैरे केली. आता चहा वगैरे ठेवते, नाश्ता बनवते पटकन. आम्हाला जायचं आहे आज मयंकच्या शाळेत. तर चला तुम्ही कंटिन्यू करा. सगळेजण विचारते मयंकच्या शाळेचं काय झालं, काय झालं, काय झालं. पार सांगून सांगून वैताग आला, तरी एकच प्रश्न 10 वेळेस विचारते. मग मी आता ठरवलेलं आहे, जाऊ दे एकदा उत्तर द्यायचं. नाराज झाले तर नाराज झाले, आता काय करू. मी तरी 10 वेळेस कसं काय एकाच प्रश्नाचं उत्तर देणार आहे राव. ठीक आहे, चला मग. तर मित्रांनो, काही लोकांना एवढी घाण सवय पडलेली आहे ना, त्यांना चांगलं दाखवा, वाईट दाखवा, काही दाखवा, कसंही दाखवा, त्यांना शेवटी ते म्हणतात नाही का, खोडीचे लोकांना खोडी करायचे सवयच पडलेले आहेत. कितीही चांगलं दाखवलं तरी ते काही ना काही खोडी शोधूनच काढतील. तर चला, आज फायनली ठरवलेलं आहे की मयंकबद्दल जे लोक खोडीचे आहेत, जे लोक खोडीचे कमेंट करतात ना, त्या लोकांना मयंकबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावं. तशी गरज नाही यांना उत्तरं द्यायची, पण यांचे तोंड बंद करण्याचा हाच एक मार्ग आहे. म्हणून मला आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावे लागणार आहेत. तर मी उठली, आंघोळ वगैरे केलं, आवरती. आता फक्त नाश्ता करून आम्ही निघणार आहे लगेच बाहेर जायला. तर आज मयंकच्या शाळेत जायचं आहे आणि फायनली काय ते सगळे प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देते. बघा, खूप जण प्रश्न, चांगले लोक पण विचारतात, त्यांच्याबद्दल पण सांगते. तर खूप जण प्रश्न विचारत असतात की मयंकच्या शाळेचं काय, मयंक शाळेत जात नाही का, मयंक अभ्यास करत नाही का, मयंकला दुसऱ्या शाळेत टाकलं का, मयंकचा काय विषय वगैरे. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, आज ना उद्या मयंकच्या शाळेच्या बाबतीमध्ये हा प्रॉब्लेम होणारच होता. त्यामुळे मी योग्य तो निर्णय योग्य त्या वेळेस घेतलं. कारण दिवाळीमध्ये जर प्रॉब्लेम झाला असता तर अजून जास्त प्रॉब्लेम झाला असता ना. आता काय वर्ष तर झालेलं आहे पूर्ण शाळेचा, त्यामुळे आता मला इझिली त्याला परीक्षा द्यायला पाठवता येणार. 1 महिना शाळेत नाही गेला म्हणून तो काही फेल होणार नाही आहे. ठीक आहे, तर आज आम्ही त्याच्या शाळेत जाणार आहे अर्ज देण्यासाठी. खूप दिवस झाले मयंकला शाळेत पाठवत नाही आहे, कारण आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो आहे, तुम्हाला माहीतच आहे. आणि जिकडे शिफ्ट झालेलो आहे तिकडे खूप लांब शिफ्ट झालेलो आहे, जेणेकरून आम्हाला त्याला शाळेत पाठवता येत नाही. त्यामुळे आणि प्रिन्सिपल मॅडमसोबत आमचं फोनवर बोलणं झालं आहे, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. तर आज आम्हाला बोलवलेलं आहे तिकडे शाळेत, तर शाळेमध्ये जाणार आहोत. हे झालं चांगल्या कमेंट करणाऱ्या लोकांसाठी उत्तर. आता वाईट कमेंट करणाऱ्यांसाठी सांगते, यांना कितीही चांगलं दाखवलं आणि वाईट दाखवलं तरी हे लोक नावच ठेवायची, म्हणजे यांना सवयच पडलेली असते. स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, दुसऱ्याच्या घरामध्ये जास्त लक्ष असतं, स्वतःच्या घरामध्ये कमी लक्ष देतील. आले का कावाची? ब्रश करा, ब्रश करा, ब्रश करा. त्याची आंघोळ होते, ती गेलं बाथरूम मध्ये. आता ब्रश करा. हे काय चावीच उठलं काही, हा? चावीच
दुसऱ्यांच्या घरामध्ये डोकायची पार घाण सवय असते काही काही लोकांना, आणि या लोकांना किती मनान घालान पोटाला ते कसली गंमत आहे नाही का, ते तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. तर तसलं आहे यांचं बघा. तर इकडे मी नाश्त्यासाठी शेवया केलेल्या आहेत. यूट्यूब फॅमिलीचं ऐकून त्यांनी मला भरपूर कमेंटमध्ये सजेस्ट केलं होतं, अशा पद्धतीने कर, उकडत्या गरम पाण्यामध्ये शेवया टाक म्हणले, आणि त्यानंतर ते चाळणीमध्ये चाळून त्याच्यावर थंड पाणी टाक आणि मग मोकळ्या मोकळ्या होतात म्हणे शेवया. तसं पण करून बघितलं, पण तरी पण ह्या शेवया चिकटच झाल्या. आता कसं करून बघू सांगा बरं, एखादी रेसिपी मला यूट्यूबवरच बघावं लागेल. जाऊ द्या, नेक्स्ट टाईम बघू आता ट्राय करून. यावेळेस पण बिघडले, पण खायला टेस्टी झाले होते. तर मयंकच्या बाबतीमध्ये तुम्हाला उत्तर मी एवढंच देऊ शकते की एका आईला जास्त शिकवायची गरज नाही की तिने मुलं कसे सांभाळायचे. तर या मग नाश्ता करायला. इकडं नाश्ता आणि चहा रेडी आहे. त्यानंतर मिस्टर गेले होते आंघोळीला, त्यामुळे मग एकटीच नाश्ता करून घेतलाय मी. आता खाण्याच्या बाबतीत सुद्धा लोक बोलतात बाबा पोरालाच भरवत नाही, नवऱ्यालाच भरवते. मग तुम्हाला एवढं कळत नाही का, लहान लेकरांना आपल्या हाताने खायचं शिकवायचं असतं. कधी मधी भरवते, त्यावेळेस बी मी व्हिडिओ काढत नाही. आणि राहिली गोष्ट मग नवऱ्यासोबत व्हिडिओ काढते, पोरासोबत व्हिडिओ काढत नाही. तर बाबांनो, नवरा बायकोमध्ये प्रेम असायला हवं, आणि ते प्रेम आम्ही तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला टोचते का, विषय काय आहे मला काही कळत नाही बाबा. तुम्हाला काही दाखवलं तरी कुठं ना कुठं खोडी करताच. मग काय, आम्ही निघालो डायरेक्ट, नाश्ता वगैरे झालं त्यांचं आवरलं, मग आम्ही निघालो डायरेक्ट कात्रजला जाण्यासाठी. तर आता एवढ्या उन्हाचं जावंच लागते, काय करता आता, पर्याय नाही. खूप जण म्हणतात नवरालाही पैशावाला बघितला, माझा नवरालाही पैशावाला असता तर मला सांगा आम्ही एवढ्या भर उन्हाच्या 2 व्हीलरवर गेलो असतो का, एखादी 4 व्हीलर नसती का अशी. मग स्वामी दिसले, भिवू नकोस म्हणले, मी तुझ्या पाठीशी आहे, लोक नावं ठेवत राहतील, तू पुढं चालत राहा. मग आम्हाला रस्त्यामध्ये शनिवारवाडा बी लागला, त्यानंतर आम्हाला इकडे दगडूशेठ हलवाई गणपती बी दिसलंय. तर सगळ्यांनी दर्शन घ्या, मी पुढं गणपती दाखवणारच आहे. तर मी काय म्हणते, लोकांच्या घरात डोकून बघण्यापेक्षा स्वतःच्या घरात लक्ष द्या, स्वतःचे मुलं चांगले सांभाळा. मला नाही योग्य वाटत ते सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवणं, जे योग्य वाटते ते मी दाखवते. ज्यांना आवडते ते व्हिडिओ बघतात, ज्यांना नाही आवडत ते नाही बघत, ठीक आहे. पण वाईट कमेंट काय करू नका बाबा. आणि तसंही मी सुरुवातीपासून माझ्या मुलाला जास्त काही व्हिडिओमध्ये घेत नाही आहे. असंच नाही की 9 दिवस आत्ताच मी पोराला व्हिडिओमध्ये घ्यायला लागली किंवा आधी घेत नव्हती व्हिडिओमध्ये, असं काही नाही आहे. आधीपासूनच मी त्याला व्हिडिओमध्ये घेत नाही, आणि जास्त मला त्याचं काही दाखवायला आवडत नाही. सोशल मीडिया किती वाईट किती चांगली हे मला चांगलं माहिती आहे, ठीक आहे. मग आम्ही पोचलो डायरेक्ट कात्रजला. कात्रज तलावच्या समोर एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये वडापाव वगैरे खाल्ला. आम्हाला भूक लागली होती, त्यामुळे मग, आणि उन्हाळा तर एवढा तापतोय की विचारूच नका. मग आम्ही लस्सी वगैरे घेतली, तिघांना 3. आता तुम्हा लोकांना असं वाटतं की मयंकला दाखवत नाही, मयंकला जीव लावत नाही, मयंकला भरवताना दाखवत नाही, पण प्रत्येक गोष्ट आहे ना मी व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही करू शकत. पण मला माहिती, माझ्या जीवाला माहिती, आणि एका आईला तर कधीच कोणी शिकवू नाही की लेकरं कसे सांभाळायचे. बस व्हिडिओ आनंदाने बघा, आणि तुम्ही पण हॅपी राहा, आम्हाला पण हॅपी राहू द्या. आणि दुसऱ्याचं सुख बघवत नसेल ना तर तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुम्ही ब्लॉक करू शकता. दुसरं काहीच नाही बोलू शकत मी. त्यानंतर आम्ही निघालो इकडून. कृष्णसागर हॉटेल दिसलं आम्हाला. इथं आमची पहिली भेट झाली होती. पहिली म्हणण्यापेक्षा लग्न जुळलं होतं असं म्हणू आपण. काय घ्यायचं, काय घ्यायचं, टरबूज नाही येते. आता आधी काय म्हणला तू, काय म्हणला, डांबर, कसला डांबर, हा डांगर येते, डांगर, डांबर खाली पडेल की भाऊ पडते, सोड, डांबर, डांगर बघा, हो बघा ना, हे डांबर बघा ना. कात्रज तलावापासून नाश्ता वगैरे केला, तिथून निघालो. आदिती ताईच्या गल्लीत घुसलो, आणि तितक्यात आम्हाला हे रस प्यायचं सुचलं. म्हणजे इकडे आल्यावर आहे ना स्पेशल काय असेल तर मँगोचा रस. मग काय, मयंकला मला मँगोचा रस पाजला, आणि मग आम्ही चाललोय आता आदिती ताईकडे. असं होणारच नाही, पुण्याला आलो, इकडं कात्रजला आलोय, आणि आदिती ताईला लक्ष्मण दादाला भेटणार नाही. शाळेचं तर काम होतंच, पण म्हणलं आलेच आहे एवढ्या लांब तर भेटूनच जाऊ. मग आम्ही आलो इकडं आता आदिती ताईच्या घरी. तसंही फोन करून दिला होता आदिती ताईला मी येणार आहे म्हणून, फक्त तिथं पोचल्यावर फोन केला की आम्ही तुमच्या गल्लीत आलोय ना, आता घरी येतोय. त्यामुळे मग आम्ही डायरेक्ट आलोय इकडे. येऊ का, या मॅडम, नक्की नाही जावं रिटर्न, म्हणलं बोलवता का हाकलून देता, काय सांगता येतं तुमचं. घरी असं रिटर्न जेवले का, घ्या माझा, तुझाच आहे का, माझा आणला तुमच्यासाठी. माझं अरेच नव्हता, डांबर बी आणले.
हा डांबर घे करत त्याला डांबर हा डांबरी दे. कल्याणच आहे बाई. मग बरं आहे का? मग सिलेंडर भेटला का? सिलेंडर आम्हाला बी एक घ्यायचं की एक्स्ट्रा पैसे दिले असते. आता भेटना झाले सिलेंडर. आम्हाला विचारायला गेलं 7,000 रुपये मध्ये ब्लॅकमध्ये 7,000 रुपये 2-3 महिने घेतला टाकी सकट. म्हणून लगेच भेटला नाही. हा 2-3 महिने घेतला नाही ना. म्हणजे तुमची पुस्तक असेल ना त्यामुळे भेटला. आम्ही आलो. कुठं आलो ओळखा बरोबर पटपट. हे लोकेशन सगळ्यांना माहिती आहे. आधी ताईचं घर. आणलं ही लई मोठी गोष्ट आहे बाई आमच्यासाठी. मिठी बिटी मारला नाही का? आठवण येत नाही ना तुम्हाला? सगळे म्हणते आदिती ताईला विसरली, आदिती ताईला विसरली. संसार करते असं होईल का? फोन करते का नाही? करते की. फोनवर बोलतो ना आपण. मम्मा डांबर काप ग. अरे बाबा ते काय आहे? डांबरच लावून. टरबूज. हे बाई ही सेम फ्रीज घेतली आम्ही. हीच आहे हीच वरफुलची. वरफुलच आहे. हा हीच आहे. सेम आहे. सेम काहीच बदल नाही. बघा असलंच ते बर्फ ठेवायचं बी असलं. कलर पण सेम आहे. हा राव वरफुल म्हणल्यावर ते झाला का आईस आहे त्याच्यात. खायचंय का? बाई या फ्रीज मध्ये काहीच नाही. डांगर आहेत फक्त. पाणी. तरबूज आहेत फक्त तरबूज. ती कलिंगड आहे. थंड पाणी नाही का? नक्की. आहे का? थंडच आहे. मग टाकलंय. तुला देऊ का मी? नको. बसा या. लक्ष्मण दादाचा फोन आलता या म्हणे. बया. बया, पाणी देऊ काय? नको. मला बी दाखव ना. लय तहान लागली होती बाई. आता बघा मावशी एवढी जीव लावते तर आई किती जीव लावत असेल. आईला नाही शिकवा लागत रे मित्रांनो की लेकराला कसे जीव लावायचे आणि कसे सांभाळायचे. तर इकडं मयंक लय इमोशनल झाला होता बाबा आदिती मावशीला बघून. त्यानंतर मस्त आदिती मावशीने इकडं मयंकचे लाड पुरवले, मस्त खाऊ घातलं. त्यानंतर आता मयंकच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही प्रश्न पडणार नाही अशी अपेक्षा करते. बाकी जे नव्याचे 9 दिवस करणारे आहेत त्यांनी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचे नव्हते का नव्याचे 9 दिवस? प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली असतात तर नव्याचे 9 दिवस प्रत्येकाचे असतात. फ्रेंड्स या डांबर खायला. टरबूज खायला. आता आदिती ताईला घेऊन जाते मी माझ्या घरी. चला म्हणते. चला. सारखं आम्हीच येतो. हे कधी येतील? कधी येता सांगा. चला. उद्या येणार आहे बघू आता बॉस काय म्हणते. आठवण येते का तुम्हाला? हा? आठवण येते का? मंगल शेजारी राहायला होती आता लांब गेली. नक्की मग खरंच वाटत तर नाही असं चेहऱ्यावरून? रडून दाखव का तुला? मग रडायला पाहिजे की मोठमोठ्याने. बघ नाही. मयंक तर आनंदी आदिती आहे. मावशीला रडवती का? तुमची लय आठवण येते पण त्याला होय. सारखं व्हिडिओ मध्ये. हे आदिती मावशी सारखं सोपा घेतला आपण. हे आदिती मावशी सारखं आहे, ते आदिती मावशी सारखे, टीव्ही आदिती मावशी सारखे घेतली असं करतो तो. हा, तुम्ही बघत कलर असणार व्हिडिओ सोप्याचा मध्ये. घेतला. हा सोपा घ्यायला गेलतो ना आम्ही. आदिती मावशी सारखा घे, टीव्ही आदिती मावशी सारखा घे, आपला फ्रीज आदिती मावशी सारखा आहे ना असं करतो. आता कळलं काय चालेल. हा सेम आहे ते. Very nice. भारी वाटतंय इकडं. आपल्या एरियात आल्यासारखं वाटतंय. इथं करत तिकडं होतं. पहारी येणं झाल्यासारखं नवीन ठिकाण काहीच कळत नाही. नुसतं बोर होते. राहिलं होतं की आधी? आधी होतं की इकडच्या साईडला? बोर होते तिकडं. पण काय आता हळूहळू लागत त्यांचा सवय. job एवढं लांब आहे ना. यांच्या जॉबमुळे तर सगळं विषय आहे ना. नाहीतर आम्ही इकडंच राहिलो असतो. लोक म्हणते स्वतःचं घर नाही घेतलं, लग्न करत बसली. लग्न माणसाच्या आयुष्यात माणसाच्या मनासारखं एकदाच होतं. घर काय कधी बी होईल. लग्न परत करणार आहे का माणूस एवढा धूमधामने? त्यामुळे आम्ही लग्न चांगलं केलं. घर घ्यायला आत्ता बी घेऊ शकतो पण लग्न केलं त्या वर्षी घर घेत नाही असा विषय आहे ना. ज्या वर्षी लग्न करतात त्या वर्षी घर घेत नाही, ज्या वर्षी घर घेतात त्या वर्षी लग्न करत नाही अशी प्रथा आहे ना. त्यामुळे मग आम्ही घर घेतलं नाही. आता पुढच्या वर्षी घेऊ आहे की नाही? त्याच्या पुढच्या वर्षी गाडी घेऊ. तुम्हाला अजून लई चांगलं बघायचंय. माझं घर बघायचंय, गाडी बघायची आहे, चांगलं अजून एखादा बिझनेस उभा करू आम्ही. साड्यांचा दुकान बांधू. अजून लय आनंद बघायचाय. लई काही आनंद असे आहेत जे सांगता येत नाही.
चला बसतो आता आम्ही. लक्ष्मण दादाकडे जायचं होतं. लक्ष्मण दादाच इकडे यायला लागले काय की. बंद करा ना ते कॉपीराईट येईल ना मला. बडबड बडबड लावले काहीतरी. लक्ष्मण दादाचा फोन आला तर मला म्हणले थांब मी आधी ती ताईकडेच मनीषाला घेऊन येतो, वहिनीला घेऊन येतो म्हणले. तर चला बसतोय आता आम्ही. थोड्या वेळ गप्पा मारतोय. लक्ष्मण दादा येतात परत, मग बोलू आपण. उठा पप्पा उठा. देर लगी आने में तुमको, शुक्र है फिर भी आए तो. आइए आपका इंतजार था. बरं आहे का? बसा बसा. पाहुणे आले. बसा बसा बसा. रसा वाढव. हा द्याचा. की काय मला तर बघा की. काहीच नाही. कॅमेरामॅन फोकस करो. अरे बस तू खा रे. चहा कमी दे, दिसायला छान. या मित्रांनो चहा पाणी प्यायला. ए मग हे ते चल तुला बिस्किट. हे चहा आणि याच्यात पाणी आहे. हे कप कसे आहेत बघा. हे असं कप बघितलं का दाजी कधी? ओ दाजी. नाही बघितलं. सासरे सासरे. पहिल्यांदा बघतोय. वहिनी कप लय भारी आहे हो. ए बिस्किट घ्या ना. अशी अशी सेवा पाहिजे. थोडा मोठा नसल्या वाटत. अशी सेवा पाहिजे का हो लक्ष्मण दादा? कसला भारी कप दिलाय बघा बरं. आदित्य मला हा कपच आवडला. मी कप चहा पिलो का कप घेऊन जाते. एक त्यांचा एक माझा एक मयंकचा घेऊन जाऊ आम्ही. आधी मावशीकडे दोन. मला असं वाटते माणसापेक्षा वस्तू महत्वाच्या आहेत का? मला असं वाटते मच्छीच्या शेपटीमध्ये दिलं काय. आदित्य मच्छीच्या शेपटीमध्ये चहा दिला का? होय मच्छीच्या शेपटीत दिलंय. तसंच दिसायला लागलंय बघा लक्ष्मण दादा. इकडं गॅसचे भाव वाढले. चहा प्यायला सुद्धा नाही भेटणार. घ्या पिऊन. बघा चुलीवर जेवण बनवायला लागले हॉटेलवाले. गॅस डायरेक्ट. आवरा आवरा. मित्रांनो नॉनव्हेजचं हॉटेल टाकायचंय म्हणे. भांडे घासणारे कोणी असतील तर संपर्क साधावे. लक्ष्मण दादा आणि आदिती ताई पार्टनरशिप मध्ये हॉटेल टाकणार आहेत. आम्हाला भांडे घासायला ठेवतात काय काय माहिती. का मालक ठेवता काउंटरवर उभे पैसे मोजायला. दाजीला काउंटरवर आणि मला का भांडे घासायला का? व्हिडिओ काढायला. मी व्हिडिओ काढत जाईल, प्रमोशन करत जाईल, खाऊन बघत जाईल. म्हणजे कसं हे पोट बी भरते आपला व्हिडिओ बी होते. लक्ष्मण दादा ओरडतेत मला. ते आवाज बंद करा. गडीभर 2 मिनिटं आवाज बंद करा. जायचं आम्हाला. कुठं चालला तुम्ही? ते लक्ष्मण दादा कसले ओरडले मला. वहिनी बघू कशी ओरडले आल्या आल्या. मला म्हणले तुला सांगितलंय ना वाईट कमेंट वाल्यांना उत्तर द्यायचे नाही असं बोलले मला. का लक्ष्मण दादा? हो नको म्हणा. आता जे बोलले ते सांगा मला. हे बिचारे पार वैतागले तुमचे दाजी. वैतागवाडे. कशी वाटते फॅमिली सांगा पटापटा कमेंट करून. तुम्ही काय म्हणले ते सांगा लक्ष्मण दादा. आई मी दिसतोय का? वाईट कमेंट करायला मला नंबर द्या तुमचा. कशाला? पेशल भेटायला येते. काळजी करू नका. कशाला भेटायला जातो लक्ष्मण दादा? जेवण करायला. कुठं सांगायचं आमची आई घेतली. आमची आई. आमची आई द्यायची रे. आई शपथ. ते म्हणते आमची आई. बरं का लक्ष्मण दादा? आमची मामा बसली. लक्ष्मण दादा बायकोला का? मला लय हसायला येतं. आदित्य एक दिवशी घरी गेली यांच्या लक्ष्मण दादाच्या. मम्मा आवरणार बर्थडे लगेल केक तेव्हा. दादा बायकोला मम्मा मम्मा आवरला का मम्मा? काय नाही. ते मम्मा बी हसतेत बघा. ओ लक्ष्मण दादा सांगा पटापट जायचंय आम्हाला. कशाला ओरडले सांगा. वाईट कमेंट कोणी करू नका. नंबर द्या तुमचा. नंबर जेवण द्या. करायला येईल तुमच्या घरी. जेवण करायला येईल. मटण टाकली.
बघा विचार करा त्या गोष्टीवर. जेवण करायला येणार का जेवण करायला इकडे आणणार तुम्ही हॉटेलवर? नाही माझ्या घरी आम्ही जेवण करायचं चांगलं सुजून लावून मग. लय बाई लोक असंच का केलं तसंच का केलं, नवऱ्याच्या जीवावर उड्या मारते, नवऱ्याच्या जीवावर खाते, हॉटेललाच नेते नवऱ्याला. काय 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 लग्न केलं नवऱ्याच्या एवढ्या आता बघा बघा आता तुम्ही सांगा, नवऱ्याला रोज हॉटेलवर चारायला लावती, हिला काही काम करता येत नाही, हिला काही काम नको, हिला आयतं खायला पाहिजे. हे लोक आणून देतात तेवढं. अशा वाईट बोलत जाऊ नका. आमच्या भाऊला वाईट वाटते, नाराज झाले बघा. तुमच्या घरी जेवण करायला येईन म्हणतात हॉटेल टाकल्यावर. का लक्ष्मण दादा असे नाराज होऊ नका. मी सांगते त्यांना माझ्या भाषेत, तुमची भाषा नसेल समजत तर माझ्या भाषेत मी नंतर एकदा चालू. हां चाललो आम्ही, बाय बाय. कुठं चाललो आम्ही. तुमचं घर तिकडं आहे, इथं नाही. कुठं काय कुठं? लक्ष्मण दादा नाराज झाले, चाललो म्हणलो की. फिरवायला. अरे, तुम्ही कशाला नाराज होता? तुम्हाला घेऊन जाणार, तुम्हाला इथं नाही ठेवणार. तर चला रनिंगला निघतो आता लावलं आम्ही. सकाळ सकाळी हां? रनिंगला तू म्हणली रनिंगला सकाळ सकाळ पळणार तू 2 तास. 9 महिना आहे. काय करा काय करायचं की साईबाबा मंदिर आहे ना साईबाबा चढ आहे चढ ते आपण गेलो ना हॉटेलला याला चढावर. ऐक ना ते तिथपर्यंत पळायला लावायचं तू गाडीवर थांबायचं पळायला नाही तर गाडी स्पीड मध्ये घ्यायची, म्हणायचं माझ्या गाडीच्या सोबत सोबत धावले पाहिजे, नाही तर आज जेवण भेटणार नाही. गाडी पळवायची आहे की नाही. तर चला आम्ही इकडे आलो होतो, मस्त मज्जा केली, मस्त गप्पा मारल्या, छान वाटलं इकडे येऊन. आदिती ताईला भेटून, लक्ष्मण दादाला भेटून. कोणीतरी आहेत आपल्या हक्काची, येऊ शकते हक्काने, नाही तर कुठं गेली असती बाबा असं वाटते मला. आणि नवऱ्याने आणले ते लई उपकार, ते महत्त्वाचं आहे. नवरा म्हणलं असतं चाल नाही जायचं कोणाकडं, मग काय केलं असतं मी सांगा. नवऱ्याला बी जाणीव आहे चांगल्या लोकांची, आहे ना. आणणार ना नेहमी लक्ष्मण दादाला त्यांना भेटायला, नेहमी आणणार ना. तोंडाने बोला ना मोठ्याने, मोठ्याने बोला की आणणार का. असंच आता नवीन नवीन आणता नंतर म्हणणार काय जायचं नाही, गरज नाही. पप्पा बोलत नाही. काय आता मी लगेच येते 8 दिवसांनी परत. ते तिकडं ब्लाऊज शिवायला टाकले ते घ्यायला यावंच लागेल की. अजून तिकडे एका मंदिरात जायचं आपल्याला. चला तसेच जाता जाता जाऊ. लक्ष्मण दादा चला मित्रांनो, आम्ही बोलू नंतर. आता घरी गेल्यावर करा तुम्ही कंटिन्यू. तर फ्रेंड्स, रूम सोडल्यापासून आज पहिल्यांदा इकडे कात्रजला आली होती. छान वाटलं आदिती ताईला, लक्ष्मण दादाला भेटून. हे आहे कात्रज चौक. खूप मिस केलं, पण काय करता आता, जाव तर लागेलच. तर कात्रजला भारी वाटत होतं. आता नवीन ठिकाणी काही एवढं करमत नाही आहे, पण हळूहळू करमता करमेल. तर मयंकच्या शाळेचं काम मी करून घेतलेलं आहे, शाळेमध्ये अर्ज दिलेला आहे. हे बघा, आय लव कात्रज. तर आता निघालो आहे आम्ही कात्रजवरून. मयंकच्या शाळेचं काम करून घेतलं आहे, अर्ज दिला आहे. आता मयंक फक्त पेपर द्यायला जाणार, काही गरज नाही आहे शाळेत जायची. आणि जे शाळेचा अभ्यास आहे तो त्याला व्हॉट्सअपवर येणार आहे, आणि त्या व्हॉट्सअपवरून अभ्यास त्याचा आलेला अभ्यास त्याचा घरीच घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला पेपर द्यायला पाठवायचं आहे. तर अशा पद्धतीने त्याचा काही वर्ष वाया जाणार नाही. तर कोणी काळजी करू नका. बाकी चांगल्या लोकांनी चांगले कमेंट करा, वाईट लोकांची काही घेणं देणं नाही आहे मला. आणि मी चांगल्या लोकांना कधीच वाईट बोलत नाही, हे चांगल्या लोकांना चांगलं माहिती आहे. तर मग त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो. भूक लागली आम्हाला, उशीर झाला होता घरी यायला. त्यामुळे मग आम्ही बाहेरूनच जेवण करून आलो, कारण मग कधी घरी जायचं, कधी स्वयंपाक आवरायचं. तर इथं आम्हाला एक फिश दिसली बघा. कसे नवीन नवीन डिझाईनचे फिश असतात. तर म्हणतात ना, प्रत्येकाचे दिवस येतात. आज माझे दिवस आहेत, तर मला जगून घेऊ द्या. कारण काय आहे, लोकांच्या मनासारखे वागलो आपण तरी लोक आपल्याला नावं ठेवतात, आपल्या मनासारखे वागलो तरी लोक आपल्याला नावच ठेवतात. त्यामुळे लोकांचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय योग्य वाटतं ते महत्त्वाचं आहे. लोक अशी नावं ठेवतात, तसेही नावं ठेवतात. त्यामुळे विषय सोडून दिलेला आहे लोकांचा. किती नावं ठेवायचे तेवढे नावं ठेवा. कारण मी खूप नोटीस केलेलं आहे, काही मध्यस्थी तर मयंकलासुद्धा लोक वाईट कमेंट करत होते की तुझा पोरगा असाच आहे, तसाच आहे, असंच करतो, तसाच करतो, वडणच नाही. माझ्या पोरा इतकं हुशार तुमचे बी पोरं नसतील. त्या वाईट कमेंट करणाऱ्यांना सांगते. त्यानंतर आम्ही हे मनी बँक घेतलं. फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर फायनली आम्ही आलो आहे घरी, आणि हे गिफ्ट आणलं आहे जे की मी मिस्टरांना दिलेलं आहे ॲनिव्हर्सरीचा. काल पण एक गिफ्ट दिलं ते तर तुम्हाला माहीतच आहे. आज पण एक गिफ्ट आणलेलं आहे. तुम्ही घेतला का? तुम्ही घेतला का? मीच घेतलं आहे. तुम्हाला माहितीसुद्धा होतं का? खरं सांगा, माहिती होतं का? हे माहिती होतं का? हे कधी, कसं काय? आपण घ्यायला गेलो तेव्हा माहिती म्हणजे घेणार भविष्यात हे माहिती होतं, पण आज बनवायला दिलं हे माहिती होतं का? कसं काय? कसं काय? बनवून ठेवा म्हणजे त्याला विचारले होते का तुम्ही?
तो म्हणला होता ना, खरं सांगा. मला कसं स्वप्न पडलंय माहिती. मग हो कसं काय म्हणायला लागले असंच. हे बघा गिफ्ट. अगं तुला वाटायला की ते त्यांनी काहीतरी जादू केली आणि आता तुम्ही म्हणणार हे असलं कसलं गिफ्ट आहे, तर तुम्हाला दाखवते मॅजिक. दिल थांब के बैठो और अच्छी सी कमेंट करो. हसू नका, तो कशा असतात बघा. सॅड वा सॅड. हे बघा, हे आहे ते गिफ्ट. टॅन टॅन. फोटो ये आहे. देखो. ये देखो. ये मी काढू देखो. का व्हिडिओ? हम्म? व्हिडिओ काढू का? तर हा गिफ्ट असा आहे, हे काही फोटो नाही आहे, ही आहे मनी बँक. इकडे बघा, याच्यात बँक. पैसे टाकायचे आणि एका वर्षामध्ये 1,00,000 रुपये जमा होते. इथं लिहिलं आहे बघा, 1,00,000. 1,00,000 रुपये एका वर्षामध्ये जमा होतात. याचा गणित असा आहे की याच्यावर 100, 50, 200, 500 जे काही नोट असेल टाकलेली आपण, ती नोट याच्यात टाकायची आणि इथं खोडायचं पेनाने. आणि मग ते हे पूर्ण खोडून झाले, संपले की असं समजायचं याच्यामध्ये 1,00,000 रुपये जमा झाले. मग याला इकडून ऑप्शन आहे नट बोल्टाचा. इथून नट बोल्ट खोलायचे आणि मग ते 1,00,000 रुपये काढायचे आणि काहीतरी सेविंग्स करून ठेवायचे किंवा सोनं करून ठेवायचं. नाही हो. म्हणजे मग जसे 1,00,000 जमा होतील मग हे परत 1,00,000 भरायचं. नाही, परत हे चार्ट बदलायचं इकडचं ऑप्शन आहे. तर याच्यासाठी आम्हाला आम्ही जिथून बनवलेलं चार्ट आहे. बदलवला नाही तरी चालेल. गल्ला भरला की आपल्याला लगेच कळतं. हो का? मग फोडायची जरूर नाही. तर असं तुम्हाला पण पाहिजे असेल, इथं तुमची फोटो लावून भेटेल, असं तुम्हाला पण पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे, हे खूप छान आहे. असं ऑप्शन चांगलं आहे पैसे वाचवण्यासाठी. आपण पैसे खर्च करण्यासाठी तर भरपूर काही करतो, पैसे वाचवण्यासाठी काय करतो. पण पैसे वाचवण्यासाठी हा ऑप्शन चांगला आहे. मला भारी वाटला ऑप्शन म्हणून मी घेतलेला नाही आहे. 100 रुपये असे टाकतो. हो? टाकतो ना कवा 100. बी काही बी नसतं टाकायचं, राय शांत. तर चला मग उद्घाटन करू याचा उद्या. तर करा कंटिन्यू. सॉरी, झोपा आता. कंटिन्यू करा. म्हणजे आता वैताग आलाय. उद्घाटन म्हणजे दिवसभर आपल्याकडे एवढे पैसे आले 1,00,000 रुपये टाकायला लगेच. उद्घाटन म्हणजे 1,00,000 रुपये टाकणं असतं का? उद्घाटन म्हणजे काय तर असतं? चला मित्रांनो, आम्ही लय लांबचा प्रवास गाठला होता आज. लय लांबून पुण्याला आलेलो गेलेलो आहे. आम्ही. लय लांबून आलेलो आहे. आता झोपतो. आता कंटाळलो, जेवण बी करून आलेलो लाईव्ह यायचं आहे. नाही. नाही, लाईव्ह व्यू काही नाही. आता 10:15 वाजलेले आहेत. लाईव्ह व्यू काही नाही. आता गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. कसा वाटला आमचा व्हिडिओ मला नक्की सांगा. गाडीवरच झोप लागत होती. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट. बाय ऑल, गुड नाईट.